श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे विचार. वेळ आली की याचं सेवेचं फळ तुझ्या पदरात नक्की पडणार. भिवू नको, आम्ही आहोत. स्वामी, जेव्हा कोणी सोबत नव्हतं तेव्हा तुम्ही सोबत होता. जवळच्यांनी, परक्यांनी, सगळ्यांनी माझी साथ सोडली, पण तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाही. स्वामी सांगतात, आयुष्य शून्य झाले असं जर तुला वाटत असेल तर हार मानू नको, कारण त्या शून्याच्या पुढे किती आकडे लिहायचे ही ताकद तुझ्यामध्ये आहे. स्वतःची शक्ती ओळख आणि हार मानू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे लोखंडाचा कुणीही नाश करू शकत नाही, त्याचा गंजच त्याच्या नाशाचं कारण ठरतं. त्याचप्रमाणे माणसाला इतर कोणी नाही तर त्याचे वाईट विचार आणि अहंकार हरवतात. शिवहं हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी बोलतात, आपली कर्तव्य, कर्म आणि काम धाम सोडून आमच्या दर्शनाला येण्याची काही एक गरज नाही. तुमची आंतरिक भक्ती इतकी जागृत करा की आम्हाला तुम्हाला भेटायला यावे लागेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, निराश होऊ नकोस. दुःखाची गर्दी जर असेल ना, तरी थोड्या दूर अंतरावर सुखसुद्धा वाट पाहत असतं. बाळांनो, स्वतःला घडविण्यात इतके व्यस्त व्हा की तुमच्या ध्येयाशिवाय दुसरे काहीही दिसलं नाही पाहिजे. बाळांनो, स्वतःच्या ध्येयावर इतकं लक्ष द्या की तुमचं आयुष्य घडलंच पाहिजे. हरणं म्हणजे अपयश नाही. प्रत्येक अपयशातून नव्या शिकवणीची सुरुवात होते. आयुष्य बदलायचे असेल तर तुमच्या मनाचा दृष्टिकोन बदला. ज्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांसारखे गुरु असतील, त्यांच्याकडे कितीही संकट आले तर त्याच्या मनात एक वाक्य नक्की येतं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, काय झालं, कंटाळलास, खूप प्रयत्न करतोस पण हवं तसं यश मिळत ना. बरोबर ना. आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय, हो ना. अजून किती दिवस सोसावे लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असतं. त्याचं त्या गोष्टीचा पुरता कंटाळून गेलास तू. मला माहीत आहे, या वेदना आता तुला सहन होत नाहीत. यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही. तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस. तुझी वाईट वेळ संपून जाईल. त्यानंतर येतील सुखाचे, सोन्यासारखे दिवस. बाळा, तू प्रयत्न करत राहा. जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ. तू प्रयत्न करत राहा. यश तुझी वाट बघते. तुला आजपर्यंत आम्ही अनेक संकटातून तारलं. उद्या येणारे संकट कितीही बलाढ्य असलं तर डगमगू नकोस. आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू. तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार, आम्ही नक्की येऊ. अरे मायबाप, मानतोस ना आम्हाला. तुला पैशाची गरज असेल तर सांग, पण कोणापुढे हात पसरू नकोस. आम्ही तशी आजपासून वेळच येऊ देणार नाही. लवकरच तुझ्या मनातील असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल. येशील ना. मग पेढे घेऊन अक्कलकोटला. सगळं मनासारखं होईल. निश्चिंत राहा. सेवा करा, सेवेकरी व्हा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अहंकार आणि संस्कार यात फरक फक्त इतकाच असतो, जो नेहमी दुसऱ्याला कमीपणा दाखवून आनंद मानतो तो अहंकार, आणि जो नेहमी दुसऱ्याला मोठेपणा दाखवून आनंद मानतो तो संस्कार. स्वामी म्हणतात, मला माहिती आहे
तुझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. तू तर आतुरतेने वाट बघतोस की मी कधी पूर्ण करतोय तुझ्या मनातली इच्छा. या सर्वात माझ्यावरचा तुझा विश्वास टचूभरही डगमगता नाही. आणि हो, तुझी परीक्षा संपत आली बाळा. आता तुला मी लवकरच सर्व काही देणार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.